आणि ही कसली शेव असते? ही कॉर्नफ्लॉवरची असते. मला मस्त वास कसला मस्त येते बघ. प्युअर आपली बनवलेली लस्सी असते. इथली जी लस्सी असते ना ती बाकी ठिकाणच्या पेक्षा थोडीशी थिक असते बरं ना, घट्ट असते. जिऱ्याच्या फ्लेवरमुळे थोडं थंड एकदम मस्त वाटतं एकदम पिताना. मित्रांनो आता आहे मे महिना आणि मे महिन्यामध्ये इतकी गरमी वाढली आहे की काही विचारूच नका. मग आता या गरमीमध्ये जर चिपळूणमध्ये फिरायचं आहे तर आपल्याला काहीतरी थंड प्यायला पाहिजे ना. तर मित्रांनो आज आपण काहीतरी थंडच प्यायला आलो आहे. चिपळूणमध्ये कुठे थंड पदार्थ चांगले मिळतात तेच पाहायला आलो आहे. तर त्यातलं पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे आपल्या इथलं चिपळूणमधलं सगळ्यात फेमस आणि सगळ्यात जुनं ते म्हणजे सुनील कोल्ड्रिंक. मित्रांनो सुनील कोल्ड्रिंक मला वाटते मी लहानपणापासून माझी आजी इकडे आणायची आणि इकडे मला मस्तानी आणि इथला फालुदा आवडायचा भरपूर. तर तोच खाण्यासाठी आपण आता इकडे आलो आहे. तर माझ्यासोबत आहे माझी लाडकी बहीण योजना, ती म्हणजे माझी बहीण जान्हवी. तर आणि ऑलवेज माझा बेस्ट कॅमेरामॅन आणि आपल्या चिपळूणमधला सगळ्यात पोरींचा लाडका असा रितेश. तर बघूया सुनील कोल्ड्रिंकमध्ये अजून पण मस्तानी आणि फालुदा तसाच मिळतो का. चला. तर मी लहानपणी नाही ते मोस्टली हे घ्यायचो, मस्तानी घ्यायचो आणि आपलं हे घ्यायचो, काय म्हणतात त्याला, फालुदा घ्यायचो. तर आपण एक इज्जतचा फालुदा घेऊ. क्या जोक मारा भाई. चला फालुदा घेऊया चांगला एक आणि गडबड आईस्क्रीम घेऊया आपण मस्त आणि घेऊया काहीतरी बटरस्कॉच घेऊया आपण. रितेशला काय खायचं नाही प्यायचं नाही त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. इतना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ. हां मग ठीक आहे आपण तेवढंच घेऊया. आधी एक गोष्ट ना म्हणजे लहान होतो तेव्हाची एक गोष्ट इथे अजून पण तशीच दिसते. ते म्हणजे काय माहिती काय, पहिल्यांदा हॉटेलमध्ये जे मेनू असायचे ते म्हणजे काय आता हे प्रिंटेड आहेत ना तसे नसायचे, पाटीवरती लिहिले जायचे. ते बघा पाटीवरती लिहिलेले आहेत मेनू. ते जेव्हा पण मी लहानपणी यायचं ना तेव्हा असे मेनू कार्ड, आत्ता ही फॅशन आली मेनू कार्डची. पहिलं प्रत्येक हॉटेलमध्ये अशी एक मोठी काळी पाटी लावलेली असायची आणि त्याच्यावरती प्रत्येक दिवसाचं काय मेनू आहे त्याची किती प्राईज आहे ते लिहायला जायचं. तुमच्या इथे पण तसंच लिहायला जायचं का ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की. तर मित्रांनो आपण आता यांच्या किचनमध्ये पण आलो आहे जिथे फालुदा मस्तानी वगैरे बनते. तर बघूया काय बाबा म्हणताय. ठीक आहे ना. हो काय तुम्ही इथे किती वर्ष काम करताय? मी आता 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले. अच्छा कसं इथे काम मस्त आहे ना, गर्दी भरपूर असते इथे ना. मस्त शेट पण चांगले आहेत. मला अगदी समाधानकारक. हां ना पगार वेळेत भेटतो एकदम. हो पगार पण अगदी व्यवस्थित पद्धतशीर. दादा तुझं नाव कसं आहे? अक्षय. आणि हे काय बनवतोयस? पण काय बनवतोयस? मँगो फालुदा. हां काय काय बनवतात मँगो फालुद्यामध्ये? काय काय टाकतात? आमरस, हां नूडल शेव. हां त्यानंतर नेक्स्टला आईस्क्रीम येणार इकडे. आईस्क्रीम कोणता? मँगोला मँगो. बटरस्कॉच असेल तर बटरस्कॉच. जो कुठला फ्लेवर असेल ना. हां हे काय आहे? रबडी. हां हे दूध असतं. दूध. हां हे कुठलं स्पेशल दूध? स्पेशल दूध असतं. आणि हा आमरस वगैरे कुठून आणता तुम्ही? आमरस आपला रत्नागिरीतून येतो आपला. अच्छा म्हणजे आपल्या कोकणातूनच येतो, बाहेर कुठून येत नाही. सगळं आपलं काजू आपल्या कोकणातल्या. ओके काजू टुटी फ्रुटी. आणि हे काय? हा बेदाना, बेदाणे, चेरी. ओके एक चेरी सगळ्यासाठी रेडी आहे. अच्छा हे रेडी आहे ना. हे मँगो आहे. हा काय पिस्ता फालुदा बनवतोयस? हा काय फ्लेवर? पिस्ताचा. पिस्ताची पण सेम प्रोसेस असते. आणि ही कसली शेव असते? ही कॉर्नफ्लॉवरची असते. आणि ही बनवता तुम्हीच? हो आम्ही सगळं येते. ओके हा पिस्ता फालुदा आहे. हां आणि हा शेव गेली. आणि हे काय? पेरू. पेरू.
हा पेरूच आहे. हा अरे वा, वास कसला मस्त येतोय पेरूचा. आणायला लागणार आहे. मस्त पेरू आहे. आणलं तिथं? हे कोणतं आहे? मला मस्त वास कसला मस्त येतोय बघ. याच्यात पण शेव. होय. अच्छा, म्हणजे फ्लेवर जे असतात ते फ्लेवर हे नॉर्मल आहेत ना, फ्लेवर फक्त वेगवेगळे असतात, बाकी त्याच्यामधलं सगळे इन्ग्रेडियंट सेम असतात. नाही, हा बाकी सेम, बाकीचे ड्रायफ्रुट्स असतात ना हां ते सेम. आता पिस्ता आहे ना, पिस्ताचा पिस्ता स्कूप. पिस्तामध्ये पिस्ताचा. पिस्ता पेरूमध्ये पेरूचा. पेरू थोडा एक्सपेन्सिव्ह असतो आयटम. अच्छा, आणि हे स्वस्त असतात थोडंसं. हे थोडं होय. आणि हे थोडंसं मिल्क पण वेगळंच वाटतंय. मिल्क वेगळं काय त्याच्यामध्ये वापरलेलं आहे? केलेलं म्हणजे यात हा पूर्ण बॉईल गरम करून घेतलेला असतो, बॉईल केलेलं असतं ते. त्यातलं पाणी कमी केलेलं असतं हां, का? पाणी पूर्ण कमी घट्ट केलेलं असतं म्हणजे थोडंसं. कस्टर्ड पावडर येते त्यात. कस्टर्ड पावडर पण येते. हां, मग तेच म्हटलं घट्ट केलेलं असतं थोडंसं. साखर असते त्यात ॲड. म्हैशीचं दूध असतं ते. हे झालं रेडी. होत आहे प्रोसेस. सब्जा, काजू, तुकडा काजू टाकतात त्याच्यामध्ये. बेदाणे आणि टुटी फ्रुटी पण. चेरी दोघांमध्ये पण. हे झालं रेडी. हे झालं. एक लिंबू सरबत जो आहे, जो आम्ही फक्त ती टेस्ट आमच्याकडेच मिळते. लिंबू सरबतची. लिंबू सरबत मला काय नाही बोललास तू? हां, ते मी त्या आलं नाही लक्षात, पण ती जर का तुम्ही प्यायलात ना, तुम्ही गॅरंटेड देतो सेम टेस्ट दुसरा कोणच नाही देणार. मग ते पण आम्हाला एक ग्लास मारा काय? नक्कीच, मी तुम्हाला आता देतोच. हे बघा मित्रांनो, लस्सी इथेच बनलं, पण एक उगाचच काही खराब व्हायला नको वगैरे काय म्हणून तर पॅक करून दिलेली असते. फ्रेश मिळेल. मस्त आहे ना? मस्त. किचनमधून बाहेर पडलो आणि मित्रांनो आम्ही 3 गोष्टी मागवल्या होत्या. पहिलं म्हणजे कोकम सरबत, दुसरं म्हणजे बटरस्कॉचची मस्तानी आणि तिसरं म्हणजे फालुदा. पहिलं आम्ही कोकम सरबत ट्राय केलं आणि कमाल चव होती, ज्याच्यामध्ये जिऱ्याचा पण फ्लेवर अगदी मस्त येत होता. जिऱ्याच्या फ्लेवरमुळे थोडं थंड एकदम मस्त वाटतं एकदम पिताना. त्यानंतर बटरस्कॉचची मस्तानी ट्राय केली आणि मित्रांनो कमाल. लहानपणी जशी चव होती आज देखील तशीच बेस्ट चव आहे याची. आत्ताच मी याची रेटिंग देतो, ती म्हणजे वरच्यापेक्षा वरचा दर्जा. पिऊन अगदी समाधानच वाटलं. बेस्ट आहे हे. अगं आईस्क्रीम खाऊ दे. टेस्ट आहे ना कशासारखी आहे, लहानपणी आता आठवत नाही मला, काहीतरी मी खायचे. अरे मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार. त्यानंतर शेवटी ट्राय केलं ते म्हणजे आम्ही फालुदा, आणि फालुदा देखील अतिशय उत्कृष्ट. पण पर्सनली मला बटरस्कॉच मस्तानी 1 नंबर वाटली. बाय द वे तिन्हींचं रेटिंग द्यायचं म्हटलं तर कोकम सरबत अगदी वरच्या दर्जाचं होतं आणि फालुदा देखील वरच्या दर्जाचा, पण मस्तानी अगदी वरच्यापेक्षा पण वरच्या दर्जाची बेस्ट आणि बेस्टच होती. तर मित्रांनो फायनली आपल्या इथले ना मस्तानी आणि फालुदा आणि कोकम सरबत आपण प्यायलो आहे. आणि डेफिनेटली मी तुम्हाला रेकमेंड करेन की इथे आलात ना तर इथली जी बटरस्कॉचची मस्तानी आहे ना डेफिनेटली ट्राय करा, आणि कोकम सरबत पण कमाल होतं. आणि एक गोष्ट अजून सांगितली की आतमध्ये जेव्हा गेलो होतो ना तेव्हा तिथल्या दादाने मला थोडंसं लिंबू सरबत पण प्यायला दिलं होतं. आणि आत्तापर्यंत मी बाहेर चिपळूणमध्ये जेवढं प्यायलो आहे ना लिंबू सरबत, त्यातलं ते एकदम डिफरंट चव होते तुमच्या इथली. तर ते पण आलं तर डेफिनेटली जे ट्राय करा. तर काका पहिलं तुमचं नाव सांगा. सुनील रेडीज. म्हणजे तुमच्या नावावरतीच आहे. हो हो. आणि किती वर्ष काम आपले हे झाले चालू? 1966 पासून आमचा बिझनेस चालू आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी 1966ला स्टार्ट केलं. इयर झालेली आहेत. हो हो. मग मला एक सांगा काय माहिती आहे का की जर कोणाला इथे यायचं असेल तर इथला ॲड्रेस पण सांगा. हां, आपण चिपळूण बाजारपेठमध्ये तुम्ही सुनील कोल्ड्रिंक कोणाला विचारलं तरी कोणी तुम्हाला सांगेल, किंवा ग्वागर रोडला सुनील कोल्ड्रिंकचं एक शॉप मोठंसं आहे, आणि आपण गुगल पेला सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळू शकतं. गुगलला तुम्ही सर्च केलेत ना तर डेफिनेटली मिळेल. तरी पण मी इथला ॲड्रेस आहे ना तो डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. आणि
डेफिनेटली इथे या आणि इथली मस्तानी डेफिनेटली ट्राय करा. डेफिनेटली. तर काका थँक्यू आहे काय माहिती दिल्याबद्दल. हो थँक्यू. तर आपण जाऊया आता पुढच्या नेक्स्ट आपल्या डेस्टिनेशनवरती. चला. तर मित्रांनो फायनली आपण पहिल्या डेस्टिनेशनवरून सेकंडवरती आलेलो आहे आणि ते आहे नवनाथ कोल्ड कॉर्नर. इथे येण्याचं कारण असं की इथे मँगो लस्सी आणि मलाई लस्सी खूप प्रसिद्ध आहे इथली, बरोबर ना. बरेचदा मी काय चिंचनाक्यात वगैरे आलो तर इथे लस्सी पिल्याशिवाय जात नाही. आणि माझा एक मित्र आहे रुपेश, तो जेव्हा पण चिपळूणमध्ये आला ना की इथे लस्सी पिल्याशिवाय जात नाही. तर आत्ता बघा आतमध्ये बघितलं तर खूप गर्दी आहे आतमध्ये. आपल्याला ॲक्च्युली बसायला मिळेल की नाही ते पण कळत नाही आहे. खूप गर्दी आहे आतमध्ये. थोडीशी गर्दी कमी झाली की आपण आतमध्ये जाऊया आणि इथली लस्सी ट्राय करूया. चला. आत्ता ऑलमोस्ट वाजलेत किती 1 वाजलं आहे आणि 1 वाजता गर्दी आतमध्ये बघ. हे गर्दी आतमध्ये बघ दाखव गर्दी. आणि इथे गर्दी कशासाठी ते फक्त लस्सी आणि उसाचा रस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मिळत. लस्सी उसाचा रस, लस्सी उसाचा रस, बस ना तेवढंच. चला आपण ट्राय करूया. तर हे बघा मित्रांनो ऑलरेडी इथे लस्सी कुठे आहे आणतात सकाळी फ्रीज बनवून ठेवलेली असते आणि इथे लस्सीचे कंटेनर आणून ठेवतात. आता आणतायत ते. हे बघा इथे दहीच आहे ना. दही आहे की काय आहे? दूध आहे काय? उद्याची तयारी. अच्छा. आणि हे दूध कुठून आणता तुम्ही? हे कृष्णा बेकरी. कृष्णामध्ये म्हणजे आपल्या इथं लोकल. हा. अच्छा. आणि किती लागतं तुम्हाला एका दिवसाला दूध आता सीझनमध्ये? सीझनमध्ये 30-40 लिटर. 30-40 लिटर दूध. आणि मग 30-40 लिटरमध्ये किती आपले हे बनतात लस्सीचे? लस्सीचे ग्लास साधारणतः 10 लिटरला 50 ग्लास होतात हाफचे. तुमच्यासाठी आता बनवा मस्तपैकी. किती प्रकारच्या तुमच्या इथे लस्सी पण मिळतात? 2 प्रकारच्या, मँगो आणि मलाई लस्सी. ओके. आमच्यासाठी कोणती बनवाल? दोन्ही बनवून दाखवूया. चालेल ठीक आहे. दोन्ही आपण घेऊया. एक मँगो आणि एक आपली नॉर्मल मलाई लस्सी. हे काय मशीन आहे का तुमचं? हो ग्राइंडर आहे. हां. पहिल्या काळामध्ये रवी होता. ही इलेक्ट्रिक रवी. इलेक्ट्रिक रवी. तुम्हीच आहेत ना इथले ओनर? हो. तुमचं नाव कसं सर? पांडुरंग फडतरे. पांडुरंग फडतरे. इलेक्ट्रिकल रवी. त्याच्यानं पटकन काम होत असेल. हो अगदी. आणि किती वर्षापूर्वी हे चालू केलं तुम्ही? 25 वर्ष आली. 25 वर्ष झाली. हां. मी पण लहान असल्यापासूनच इथे येतोय आणि जेव्हा मी कॉलेजला असायचो ना गुरुकुलला तेव्हा जेव्हा चिंचनाक्यात उतरलं की इथे लस्सी प्यायची आणि मग पुढे जायचं असं आहे. हां. झालं हे रेडी? हो. रेडी. काय पल्प घेता काय? प्युअर आपली बनवलेली लस्सी असते. प्युअर लस्सी. हां. ती घेणार आणि त्याच्यामध्ये मँगोचा फ्लेवरसाठी काय ॲड करता? हा पल्प कुठून आणलेला आहे? हाच ना? दापोळी केळशीच आहे. अच्छा. आणि एका याच्यामध्ये किती बनतात त्याच्यात साधारणतः 2 जार होतात. 2 जार 10 ग्लास होतात. अच्छा. आणि एक मित्रांनो एक गोष्ट काय माहिती का की मी इथे आत्ता पहिल्यांदाच येत नाही, बरेचदा आलो त्याच्यामुळे मला माहिती आहे इथली जी लस्सी असते ना ती बाकी ठिकाणच्या पेक्षा थोडीशी थिक असते, बरं ना, घट्ट असते. ते कसं काय? त्याचं कारण काय? आपण एकदम घरगुती पद्धतीने बनवतो ना लस्सी, त्यामुळे आपली कशी रेग्युलर जशी घरी बनवतो तेवढ्याच त्याला थिकनेस येतो. क्लोज घे. किती मिनटं लागतील? 2 मिनटात होतो. आणि सकाळचंच लस्सीसाठी दही वगैरे सकाळचं बनवून ठेवता तुम्ही की लस्सीच बनवून ठेवता सकाळच्या? संध्याकाळी दही लावलं होतं आदल्या दिवशी. हां. दुसऱ्या दिवशी सकाळी दही लागली की त्यावेळेस सकाळी आता म्हणजे हे असं लावतं म्हणजे अशा टोपांमध्ये टोपांमध्ये आता हे दूध तापून बाजूला ठेवायचं. नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्याला आपलं घरगुती पद्धतीने विरजण लावायचं आणि झाकून ठेवायचं. ओके. आणि रात्रभरात होतं. मग हे रोजचं काम आहे सगळं? अच्छा. उद्याची तयारी आज. चांगलं आहे. आणि आता मोस्टली कॉल होते
मे एप्रिल या दरम्यान जास्त हे असतो ना, पावसाळ्यात थोडं कमी येत असेल. शिमग्यापासून साधारण 15 जूनपर्यंत गर्दी असते. त्याच्यावरती मलाई टाकून मँगो मलाई लस्सी म्हणून. अच्छा. आणि दुधाची आपल्या ह्या दही लावता तेव्हाच मलाई काढून ठेवली जाते? नाही, सकाळी दह्यावरची मलाई काढली जाते. मॅडम ते मस्त. हे छोट्या माणसांना छोटे बरे. हे मँगो. ठीक आहे. ओके. आता मलाही द्या मला. तर मित्रांनो फायनली 3 आपल्या आल्या आहेत. 3 म्हणजे 3 ग्लास आलेत, पण आहेत 2 प्रकारच्या. एक आहे ती मँगो लस्सी, मँगो मलाई, आणि सेकंड आहे ती म्हणजे मलाई लस्सी. मोस्टली मी इथे आलो ना तर इथली मँगो लस्सी ट्राय करतो. त्याचं कारण असं की आंबा आपला आवडीचा विषय आहे म्हणून तर आहे. तर ट्राय करूया. हे बघा, आता याच्यामध्ये बघा 2 प्रकारचे मिळतात. एक फुल ग्लास मिळतं आणि एक हाफ ग्लास. हाफ ग्लास यांच्यासारख्या छोट्या माणसांसाठी असतं आणि फुल ग्लास माझ्यासारख्या मोठ्या माणसांसाठी दिलं जातं इथे. आणि त्याचे प्राइजेस पण तुम्ही तिथे बघू शकता. फुल जर घेतलं तर 40 रुपये आहे आणि हाफ जर घेतलं तर ते 25 रुपये आहे. तर आपण पहिले मँगोवर ट्राय करूया. मँगोची पल्प टाकल्यामुळं ना त्याचं आहे. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये जे दही वापरलं जातं ते थोडं घट्ट असतं. इतर ठिकाणी गेलात ना तर थोडीशी लस्सी तुम्हाला पातळ मिळते, पण इथली लस्सी थिक असते. मला लस्सी दाखवतो. लस्सीची थिकनेस आहे बघा, अगदी घट्ट आहे. ते मलाई पण दाखव. हां, आणि ही मलाईची पण बघा, थिकनेस बघा इथली कशी थिकनेस आहे. अशी थिकनेस असते म्हणून तर मला इथली आवडते. तसं काय सगळीकडे लस्सी मिळतेच, पण ह्या घट्टपणामुळे ह्याचा जो ऑथेंटिक फ्लेवर असतो ना मँगोचा किंवा मलाईचा, तो चांगला येतो. म्हणून तर मी इथे देतो कधी पण. आणि आपल्या ग्लास मागवण्याचं हे छोटं एक प्यायला की बस होतं आहे. कमाल आहे. मलाही पण ट्राय करूया. मलाही माहिती आहे आणि हिलाही माहिती आहे की हिची चव कशी आहे ती. मस्त आहे. ही पण पिऊन बघ जरा पिऊन बघ. तर मी रोज नाही पिते, आल्यावरती मी पिऊन बघा. आधीची जशी टेस्ट होती लहानपणी काहीच करत नाही. डेफिनेटली या ज्या मँगो लस्सी आहे आणि मलाई लस्सी आहे त्याला रेटिंग असेल वरच्यापेक्षा वरचा दर्जा. कारण ही लस्सी आहे ना ती दुसरीकडे कुठे मिळत नाही, इथेच. कारण ही क्वालिटी, थिकनेस, घट्टपणा आणि साखर म्हणजे जो गोडवा आहे ना तो पण अगदी अति नाही आहे. म्हणजे काय काय ठिकाणी अगदी गोड असते तशी पण नाही आहे आणि अगदी माइल्ड नाही. एकदम चांगली बॅलेन्स फ्लेवर आहे. तर आता संपवतो आणि भेटूया. लस्सी तर इथली प्यायलेली आहे आणि ऑलवेज जशी असते तशी अगदी बेस्टच असते तुमच्या इथली. तर किती वर्ष तुम्ही चालू केलेलं झाले म्हटलं होतं मगाशी? 25 वर्ष आली. 25 वर्ष. 98ला चालू झालं. आणि समजा कोणाला जर इथे यायचं असेल ना, चिपळूणमध्ये कोण आले आपले व्ह्युअर्स वगैरे, तर त्यांना जर इथे यायचं असेल तर याचा ॲड्रेस काय तो सांगा. नवीन जे बसस्टँड आहे आपलं म्हणजे ह्याच्यातलं चिपळूणचं बसस्टँडपासनं किंवा शिवाजी चौक, चिंचनाका त्या रोडला आलात की पाटणकर हॉस्पिटलच्या शेजारी. चिंचनाक्यात जर मित्रांनो तुम्ही आलात ना, चिपळूणमध्ये चिंचनाका कोणालाही विचारा. चिंचनाक्यात आलात ना, तिथून 5 पावलं चालवत आलात ना तरी अगदी डेफिनेटली ते तुम्हाला मिळेल. समोरच एक इलेक्ट्रॉनिक्सचं शोरूम आहे, त्याच्या अपोजिट साईडला आहे, शेजारी मेडिकल आहे. मी या ठिकाणचा जो ॲड्रेस आहे ना तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सोबतच कॅप्शनमध्ये पण नक्की देईन. या व्हिडिओमधली ही जी लस्सी आहे ना ती तुम्हाला कशी वाटली
आणि आधीची मस्तानी कशी वाटली ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमधला कुठला पार्ट तुम्हाला आवडला ते देखील सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक देखील करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.